हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत जाड स्त्रियांनी साडीमध्ये स्लिम आणि सुंदर कसं दिसावं. काही टिप्स आहेत त्या फॉलो करा, त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिली टिप म्हणजे आपण साडीमध्ये जो पेटीकोट घालतो तो ए लाईन न ठेवता अशा प्रकारचा फिश कट स्टाईलवाला पेटीकोट वापरावा. मार्केटमध्ये तुम्हाला अशा स्टाईलचे पेटीकोट नक्कीच मिळून जातील. तुमची लायक्रा सॅटिनचेही पेटीकोट तुम्ही वापरू शकता. त्याने तुम्हाला स्लिम दिसण्यास नक्कीच मदत होईल. करेक्ट पेटीकोट घालणं ही पण एक इम्पॉर्टंट टिप आहे. त्यानंतर दुसरी टिप आहे साडीचे मटेरियल. तुम्ही फॅटी आणि हेल्दी असाल तर अशा प्रकारची जॉर्जेट, सॅटिन, शिफॉन जे आपण म्हणतो ना ते सुळसुळीत साडी, अशा टाईपची तुम्हाला साडी वेअर करायची आहे. सॅटिन मटेरियल साडीचाही तुम्ही इथे वापर करू शकता. तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल अशा ज्या साड्या आहेत त्या एकतर आपल्याला स्लिम लुक देतात आणि त्या जास्त लाईट वेट असल्यामुळे कॅरी करायलाही सोप्या असतात. पण खूप लेडीजला फुलणारी साडी आवडते, जसं की ऑर्गेन्झा, सिल्क साडी, नेटची साडी, एकदम फुलणारी जी कलकत्ता पॅटर्नची साडी असते ती सुद्धा काहींना आवडते. तर अशा ज्या प्रकारच्या साड्या आहेत त्या थोड्याशा अवॉइड करा. तर ही पण एक इम्पॉर्टंट टिप आहे, तर हेही तुम्ही नक्की फॉलो करा. त्यानंतर तिसरी टिप आहे साडीवरची डिझाईन. ही टिप ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर जाड बुट्टी किंवा जाड डिझाईनवाली साडी घालणार असाल तर तुमचा लुक आणखीन हेवी आणि जाड दिसतो. त्यामुळे जाड डिझाईनऐवजी तुम्ही बारीक बुट्टी किंवा बारीक डिझाईनची साडी वापरू शकता. तर कुठलीही नवीन साडी घेताना तुम्ही याबाबत नक्की विचार करा. त्यानंतरची टिप आहे साडीची बॉर्डर. तर साडीची बॉर्डर ही बारीक निवडा. तिने तुमचा लुक अगदी स्लिम दिसेल. त्यामुळे शक्यतो बारीक बॉर्डरवाल्या साड्या चूज करा. त्यानंतर आहे ब्लाऊज. तर ब्लाऊजच्या ज्या स्लीव्ज असतात त्या अजिबात लूज ठेवू नका. अशा प्रकारे बलून्स किंवा फ्लेअरवाले ओपन स्लीव्ज असतात तर ते ब्लाऊज अवॉइड करा. याने काय होतं, एक तर आपले आर्म्स थोडे हेवी असतात आणि अशा प्रकारचे जर तुम्ही ब्लाऊज घालणार असाल तर आपली बॉडी आणखीनच हेवी दिसते. त्यामुळे शक्यतो तुम्ही फिटिंगवाले ब्लाऊज स्टिच करून घ्या. अशा प्रकारे फुल स्लीव्ज, एल्बो स्लीव्ज, सेमी स्लीव्ज ब्लाऊज ट्राय तुम्ही करू शकता. आणि यामध्ये नेक चूज करताना थोडासा डीप नेक ठेवा. जास्त गळ्याभोवती नेक ठेवू नका. आता इथे मी तुम्हाला काही पिक्चर दाखविले आहेत, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की जर तुम्ही सेमी स्लीव्ज किंवा अशा प्रकारचे स्लीव्ज ठेवले तर ऑटोमॅटिकली स्लिम दिसतं. त्यानंतरची नेक्स्ट टिप आहे पदर. पदर तुम्ही ओपन ठेवू शकता, म्हणजेच पदर तुम्ही वन साइड पिनअप करा. अशामुळे ही तुम्हाला स्लिम आणि बारीक दिसण्यास मदत होईल. त्यानंतर आहे हेअरस्टाईल. तर हेअरस्टाईल जास्त पफवाली किंवा जास्त हेवी अजिबात ट्राय करू नका. तर अशा प्रकारे तुम्ही मिडल किंवा साइड पार्टिशन करून हेअरस्टाईल तुम्ही ट्राय करू शकता. जर बन घालायचा असेल तर समोरून केस लूज ठेवा. त्यानंतर आहे ज्वेलरी. ज्वेलरी जास्त हेवी न घालता नाजूक लॉंग अशी माळ घातली तरी चालेल. लास्ट बट नॉट द लिस्ट टिप आहे हातात तुम्ही जास्त बँगल्स न घालता एखादं सुंदर असं नाजूक वॉच घालू शकता किंवा एखादा कडा किंवा जास्तीत जास्त 2 ते 4 बँगल्स तुम्ही घालू शकता. तर अशा प्रकारे या सोप्या टिप्स आहेत ज्याने तुम्हाला स्लिम दिसण्यासाठी खूपच हेल्प मिळेल. तर फ्रेंड्स, या टिप्स नक्की फॉलो करा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू एव्हरीवन.